नमस्कार सर. नमस्ते नमस्ते सर. सर्व हिमगिरियन्सच्या वतीने मी माझी विद्यार्थिनी रेश्मा चिपाडे श्री काळे सर यांचे सहर्ष स्वागत करत आहे आणि तसंच आपल्या हिमगिरियन्स जे झूम मीट वर आहेत त्यांच्या सर्वांचेही मी सहर्ष स्वागत करत आहे. आपण या झूम मीट द्वारे विद्यार्थी आणि शिक्षक संवादाची अशी एक छानशी सांगड घालत आहोत आणि ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. प्रदीप. येस, नमस्ते सर. मी प्रदीप निचल, बॅच 99. मी थोडक्यात एक आपल्या ग्रुपची माहिती सांगतो. आपला ग्रुप हा सर्व बॅचेसचा मिळून मागच्या वर्षी स्थापन झाला एक गेट टुगेदर करण्याच्या उद्देशाने आणि तेव्हापासून आम्ही सर्व एकत्र आहोत. तर यामध्ये सर्व बॅचेसचे विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन एक चांगला ग्रुप तयार करायचा आणि ज्यामुळे आपापल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात आता विद्यार्थी आपले पुढे गेलेले आहेत तर एकमेकाच्या मदतीने आणखीन त्यांना पुढे जाण्यास मदत होऊ शकते. आणि एक आठवण म्हणून आणि एक शाळेबद्दल एक ज्या सर्वांच्या आठवणी अटॅच झालेल्या आहेत आणि आता त्या सध्याच्या ह्या अडचणीमध्ये भयंकर मानसिक ताणामध्ये आहेत सर्व विद्यार्थी आहेत आणि जवळपास सर्वच आहेत या कोरोनाच्या संकट काळामध्ये. तर एक थोडासा आपल्याला रिलॅक्स मिळावा आणि जे आमचे आदर्श शिक्षक होते शाळेतले ज्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही त्यांच्याशी एक दोन शब्द बोलता यावेत. त्यामुळे थोडस आमचा स्ट्रेस जो आहे त्याचा भार जरा कमी होईल या उद्देशाने आम्ही ह्या मीटिंग सुरू केलेल्या आहेत. तर त्यासाठी तुम्ही आज वेळ दिल्याबद्दल मी सर्व हिमगिरियन्सच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि आपल्या ग्रुपमध्ये विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे बट काही मुलांना काही कारणास्तव जमत नाही जॉईन व्हायला. जॉबचं असेल कारण किंवा काही घरगुती रिझन असू शकतं. तर आपण ह्या मीटिंगचं रेकॉर्डिंग करतो आणि ते रेकॉर्डिंग आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो, आपण फेसबुक ग्रुपवर शेअर करतो. तसंच आपण ह्या ग्रुपमध्ये शाळेच्या नावाने सुरू झालेला आहे तर शाळेचाच ग्रुप राहावा ह्यासाठी खूप काळजीही घेतो. बरेच रूल्स रेग्युलेशन फॉलो करतो, शिस्त फॉलो करतो जी तुम्ही आम्हाला लावलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये. त्यामुळे सर्व मुलांनाही सांगितलं की ते खूप काटेकोरपणे फॉलो केल्या जातात. कारण आजकालच्या आपण काळात पाहतो की व्हॉट्सअप म्हटलं की त्यात भरमसाठ मेसेज नको ते टाकत असतात पण आपल्या ग्रुपमध्ये ती गोष्ट मेंटेन राहिलेली आहे आणि हे अशीच मेंटेन करत करत हे मोठे करण्यासाठी एक शिक्षकांच्या मदतीने ग्रुपही वाढत आहे आता. तर एवढं बोलून मी थांबतो आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाची जी सूत्रसंचालन आहे मानिक हिने सांभाळावे अशी मी तुला विनंती करतो. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. कसे आहात सर? अगदी छान आहे. म्हणजे संस्कृत हा विषय खर तर थोडा अवघडाकडे जाणारा पण तुम्ही इतका सोपा करून आम्हाला तो शिकवला आणि त्याच्यामुळे झालं काय की कोणती भाषा बोलताना म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की जेव्हा तुम्ही संस्कृत काही वर्ष शिकलेले असता बोललेले असता त्यावेळेला तुमचे शब्दोच्चार जे आहेत ते अगदी क्लिअर असतात, अगदी स्पष्ट असतात आणि त्याचा खूप छान अनुभव आम्हाला येतो. म्हणजे तुम्ही काही सुभाषित पाठ करून घेताना काही छड्या मारल्या असतील, नशिबाने मी खाल्लेल्या नाहीयेत पण म्हणजे त्याचा खूप जास्त फायदा झाला. तुम्ही जे आमच्याकडून अथर्वशीर्ष किंवा मग आपण सगळी जी स्तोत्र करून घेतली त्याचा खूप 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 आम्हाला फायदा झाला. आम्हाला आता आयुष्यात पण आम्हाला तो खूप जास्त जाणवतो. सर तुम्ही आम्हाला आता सांगा की जेव्हा असे विद्यार्थी जे जुने आहेत, खूप जुने आहेत आणि त्यांना भेटण्याची इच्छा असते, भेटण्याची इच्छा होते, तुमच्याशी बोलण्याची इच्छा होते, कसं वाटत असतं? तुमच्या फिलिंग्स काय आहेत या एकंदर सगळ्या गोष्टीविषयी? प्रथमतः मी एक सरस्वतीची आपली प्रार्थना म्हणतो आणि मग नंतर बघू. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना
या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। नमस्कार. नमो नमः. नमो नमः. खर तर मी या विद्यार्थ्यांनी जो तुमचा ग्रुप आहे हिमगिरियन्स, अतिशय असा स्तुत्य उपक्रम आहे की ज्यामुळे आज आम्हाला या माध्यमातून सगळ्यांशी परत एकदा भेटता येते. खर तर प्रत्यक्ष भेटणं आजच्या या कोरोनाच्या काळामध्ये अवघडच झालेला आहे, पण तुम्ही लोकांनी हा योग आणून दिला. तुम्ही सर्व विद्यार्थी, संयोजक आणि खरोखरच खूपच धन्यवादास पात्र आहात. आता तुम्ही म्हणताय की या विद्यार्थ्यांशी भेटताना बोलताना काय फील होते. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो. स्त्री असते आणि ती आपली यात्रेमध्ये कुठेतरी फिरत असते आपल्या लहान मुलाला घेऊन बोटाला धरून, आणि बोटाला धरून फिरत असताना काहीतरी दुकानात घ्यायला थांबते आणि मुलगा हातातला सुटून जातो बाजूला, आणि ते घेतल्यानंतर परत मग तिला आठवण येते की अरे मुलगा कुठे. मग तिकडे तिकडे शोधते, फार कावरी बावरी होते, सगळ्या त्या यात्रेमध्ये शोधू पाहते, पण ते काही सापडत नाही. आणि मग नंतर कोणीतरी माणूस तो लहान मुलगा आणून त्याच्या समोर उभा करतो, हा तुमचाच मुलगा का. मग त्या आईला किती आनंद होत असेल. अगदी तेवढाच आनंद तुम्हा सगळ्यांना भेटल्यानंतर मला होत आहे. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही सर. थँक्यू सर. थँक्यू. वर्षानंतर तुम्ही सगळे या माध्यमातून भेटताय. आता त्याचं फिलिंग काय सांगायचं. त्या गोष्टीच्या माध्यमातून जसं त्या आईचं फिलिंग असतं, ठीक तसंच आमचं सगळ्या शिक्षकांचं, माझं तर आहे, कोणत्याही सगळ्या शिक्षकांचं असंच फिलिंग असतं. खरंय. आता आपण एक एक करून मुलांची नावं घेऊयात. त्यांनी दिली होती की आम्हाला सरांशी बोलायचंय. तर पहिला आहे शनी देशमुख, बॅच 2011. नमस्कार सर. नमो नमः सर. शनी ना. हा सर. सर्वप्रथम मी तुम्हाला गुरुर ब्रह्मा गुरुस्त्रोत म्हणून वंदन करू इच्छितो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शाळेमध्ये मला आज पण आठवतं सर की मी इयत्ता 8वी मध्ये ऍडमिशन घेतलं होतं, आणि पहिल्याच दिवशी संस्कृतचा तास होता. अचानक सगळी मुलं उभं राहिली होती आणि एक साथ नमो नमा म्हणून सुरुवात केली होती. आणि पहिल्याच दिवशी तुम्ही मला पुढे येऊन श्लोक म्हणायला सांगितलं होतं. तेव्हा खूप भारी वाटलं होतं. आणि रोज आपण माला शब्द, देव शब्द रोज म्हणजे नित्यनेमाने तुमच्या लेक्चरला असायचंच ते, आणि एकदम मस्त वाटायचं. सुभाषित माला वगैरे आपण पाठ करून घेतले होते आमच्या सर्वांकडून. तुमच्यासाठी एक कविता लिहिली आहे सर मी, ती वाचून दाखवतो. आम्ही आहोत खूप भाग्यवान, कारण आम्हा लाभले आपल्यासारखे गुरु. आपल्या सानिध्यातच झाला आमच्या आयुष्याचा प्रवास सुरू. संस्कृत पाहिलं की आम्हाला तुमची आठवण येते, अन तुम्ही दिलेली शाळा पुढे नेते. रोज म्हणायचो आम्ही देव मला शब्द, नाही आले तर व्हायचे तुमच्या तासाला सारेच स्तब्ध. सुभाषित मला किंवा शब्द नाही आला झाला पाठ, तर प्रेमळ छळ्यांशी गाठ. कधीच लागली नाही आम्हाला छडी, आणि आपल्या समोर असायची नेहमीच हाताची घडी. सर तुम्ही असेच आनंदी राहावे, हीच आम्हा विद्यार्थ्यांची इच्छा. धन्यवाद. छान.
थँक्यू सर. अजून काही विचारायचंय शनी तुला? नाही सर, तब्येत वगैरे कशी आहे तुमची? बाकी काही नाही. एकदम छान आहे. तुम्ही सगळे नेहमीच तुमची आठवण येते. आता पाहिल्यानंतर अधिकच प्रसन्नता वाटली, अधिकच तब्येत छान होईल. थँक्यू सर. खूप छान. पुढची विद्यार्थिनी आहे अश्विनी झगडे, बॅच 2007. अश्विनी बोल. हॅलो हॅलो. हा, ऐकू येतंय, बोल. हो, हॅलो, नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. सर कशा आहात? हो, एकदम छान आहे. खूप दिवसातून पाहिलं आज सरांना. हो. मग खूपच एकदम ती मार खाल्लेली आठवण एकदम जागेसाठी. हो तर तुम्ही आम्हाला संस्कृतला होतात. हो हो. 10वी ब च्या तुकडीला. बरं, 10वी ब एकदा ना? तुम्ही सुभाषित पाठ करायला सांगितलं. हो, 10वी ब. हा हा हा. सुभाषित पाठ करायला लावलं होतं. कोणाचंच पाठ नव्हतं म्हणून भरपूर मार खाल्ला होता. पण त्यानंतर पुन्हा नाही मग. त्यानंतर हिंदीत थोडे कमी मार्क पडतील, पण संस्कृत मध्ये अजिबात नाही. कसं आहे, पाठांतर करून घेण्याकरता ह्या थोड्याशा कठोर व्हावंच लागतं. एक म्हणजे एक प्रकारचा एक कडक स्वभाव, आणि त्यात पुन्हा एक धाक झाला की आधी वाटायचं नाही मोठे काय सरांचं लेक्चर काही नाही मारणार, पण जेव्हा मार खाल्ला त्यानंतर पुन्हा मग अजिबात नाही. लेक्चर असलं की आधी 2 तास विचार करायचं, नाही काल नव्हता ना सरांनी काय अभ्यास दिला, नाही खरंच नव्हता ना दिला. त्याच्यानंतर मग जरा काय माझं संस्कृतचं जे शिक्षण आहे ते सगळं दिल्लीमध्ये झालं, गुरुकुलमध्ये. सन 1976 ते 84 पर्यंत. आणि तिथं जे काही आमचे शिक्षक असायचे ते संन्यासी असायचे, आणि ते पहाटे 4 वाजता उठवायचे. 4 वाजता उठवायचे. त्या थंडीमध्ये थंड पाण्याने स्नान करायला लागायचं, आणि मग त्यांचे वेद पठण वगैरे सगळं असायचं. आणि शाळा गुरुकुल सुरू झालं मग ज्याला पाठ नाही त्याला कान धरून बैठक मारायला लावायची, किंवा छड्या पण द्यायचे, किंवा मग अंगठे धरून पण उभं करायचं. त्यानंतर मी 11वी 12वीलाही संस्कृतच घेतलं होतं. त्यानंतर मी 11वी 12वीलाही स्पेशली संस्कृतच घेतलं होतं. छान छान छान. तर संस्कृत कसं आहे, संस्कृतम संस्कृतेर मूलम. संस्कृत हे संस्कृतीचं मूळ आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचं हे मूळ आहे. कारण की आपले सगळे 4 वेद, 18 पुराण हे सगळं संस्कृत मध्येच आहे. आणि हे जोपर्यंत आपल्याला येत नाही, किंवा याचा जोपर्यंत आपल्याला ओळख होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या भारताची जी काही संस्कृती आहे ती सुद्धा कळणार नाही. आणि ती कळण्याकरता, ती सगळी समजून घेण्याकरता आपल्याला संस्कृत थोडंफार तरी यायलाच पाहिजे. आणि ते येण्याकरता, ते पाठांतर करण्याकरता देव शब्द असो, देवाहा देवो देवाहा, वनम वने वनानी, हे सगळं पाठ करण्याकरता थोडस शासन करावं लागायचं. आणि श्लोक पाठ करण्याकरता पण नाही, पण त्यामुळे नंतर म्हणजे नाही हो, सुभाषित मला त्यानंतर आमच्या तोंडपाठ असायच्या. हो, काळजी घ्या सर. हो हो. थँक्यू अश्विनी. नेक्स्ट पुढची विद्यार्थिनी आहे नमिता तावडे, बॅच 2000. नमिता तावडे का? बरं. बोल. हा, नमस्कार सर. नमस्कार. तर तुम्हाला खरंच खूप दिवसांनी बघून खूप 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 आनंद झाला. आणि हा सर, तुम्ही शिकवलेली संस्कृत अजूनही लक्षात आहे सगळ्या पद्धतीने. कुठल्या अजूनही आजच्या आयुष्यामध्ये आमच्या मुलांना शिकवताना पण प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक शिक्षकाचं नाव घेतो की अरे आमच्या वेळेस असं नव्हतं, तुम्ही खूप सुखी आहात. आणि खरंच सांगते सर, आज जे काय आम्हाला येतंय थोडंफार, खूप नाही येत काही, पण जे पण येते ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे,
की मला हो. संस्कृताची गोडी लागली ती फक्त तुमच्यामुळे. मी संस्कृत माझ्या बहिणीचा जेव्हा विषय होता ती आपल्या शाळेतच होती, ती जेव्हा संस्कृत करायचे ते मी म्हणायचे दीदी तू कशी करू शकतेस, पण ज्यावेळेस मी तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हा मला शिकवायला आलात त्यावेळेस मला कळलं की अरे नाही, खूप संस्कृत ही भाषा सोपी आहे आणि ती तुमच्यामुळे अशी वाटायला लागली की हा खरंच खूप संस्कृत म्हणजे आहे की मी करू शकते, मला कळेल, मी बोलू शकते. खरंच सर खूप 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 आभार तुमचे की तुम्ही खरंच मला एवढं शिकवलं की मी वाचू शकते किंवा ऍटलिस्ट माझ्या मुलीला समजावून सांगू शकते. थँक्यू सो मच. मग सर म्हणजे आता तर मुलांची शिक्षण पद्धती खूप वेगळी आहे, पण खरंच असं वाटतं, तुम्हाला असं वाटतं का की कधी आपल्या वेळेसची म्हणजे आपल्या शाळेतली मुलं आणि इतर शाळांमधली कधी तुम्ही असं वाटलं का की तुलना करताना आपल्या शाळेतल्या मुलांबद्दल काय मत आहे तुमचं, की खरंच आपल्या शाळेतली मुलं तेवढी आहेत का की तुम्ही दिलेले संस्कार त्यांनी पुढे घेतलेत का? आता खरं सांगायचं म्हणजे की जसे तुम्ही भाग्यशाली आहात तसे आम्ही पण भाग्यशाली आहोत की तुमच्यासारखे चांगले विद्यार्थी लाभले. कारण की कसं आहे की काही वेळेला शिस्त लावायला जाताना कशा प्रकारचं काही शासन वगैरे केलं तर त्यांचे पालक पण तक्रार करत असतात, परंतु तुमचे बहुतेक सगळ्यांचेच पालक कोणी असे तक्रार कधी घेऊनच नाही आले. उलट सांगायला यायचे की याला काही पण कसंही पण याला शिक्षा करा, काही करा, पण याला आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग आम्ही सुद्धा म्हणजे अगदी अंतःकरणापासून विद्यार्थ्याला येईल कसं त्याच्याकरता प्रयत्न करायचे सगळे. मग त्याच्यामध्ये शिक्षा वगैरे करायचे आणि त्याच्यामुळं कसं असतंय की थोडी भीती असली की हिंदीमध्ये म्हणतात भय भिन प्रीती न होई गोपाला. भय जर असेल तरच थोडस त्याच्यामध्ये माणसाला त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. लहानपणी काही एवढं कळत नाही की आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. घरचे पण सांगतात, शिक्षक पण सांगतात, सगळेच सांगतात अभ्यास करा, परंतु ते खेळायचं वय असतं आणि त्याच्यामुळे अभ्यास काही जास्त आवडत नाही. मग थोडीशी भीती दाखवली की मग अभ्यास करावा लागतो, कारण की आता उद्या आपल्याला छड्या बसतील, मार बसेल, म्हणून तरी पाठ करतात. आणि त्याच्यामुळं मग ते संस्कार आणि ते सगळं पाठ होत जात असत. आणि म्हणून आता हे विद्यार्थी जे मला लाभले खरंच चांगले विद्यार्थी सगळे. आणि आतापर्यंत बहुतेक जेवढे विद्यार्थी आपले हिमगिरी भेटलेत सगळे अगदी वेल सेटेड आहेत, खूप चांगले. असा कुणी एकही विद्यार्थी भेटला नाही की कोणी वाया गेला. मी कधी विनोदाने म्हणायचं अरे आपला कोणीतरी विद्यार्थी असा कुठंतरी नको भेटायला, पण जिथे जिथे भेटले खूप चांगले, अगदी चांगल्या पोस्ट वरती आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे. आणि असं त्याच्यामुळे एक चांगलं फिलिंग होतं असं की मी अगोदरच्या पण शाळेमध्ये आपल्या शाळेतलेच इतके सगळे शिक्षक इतके अजूनही म्हणजे इतके जिवंत वाटतात की अजूनही असं वाटतं की अरे नाही, म्हणजे तुम्ही होतात म्हणून आम्ही घडलो म्हणायला हरकत नाही, की खरंच तुम्ही होतात म्हणून आम्ही आज इथं आहोत. सगळे म्हणजे आपले पूर्ण हिमगिरीतले सगळे शिक्षक, एकही शिक्षक म्हणजे असं नाही वाटलं की अरे नाही मला हे आठवत नाहीत किंवा काय. सगळे शिक्षक आठवतातही आहेत, त्यांचा स्वभावही आठवतोय, त्यांचं शिक्षा देण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत सगळं काही आठवतंय सर. आणि खरंच मी खूप 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 भाग्यशाली आहे की मी ते कार्यक्रमाला आले आणि त्या निमित्ताने 18 वर्षानंतर पुन्हा सगळ्या शिक्षकांना बघू शकले. नाही तर लग्न झाल्यानंतर तर कोण इकडे कोण तिकडे, तर फ्रेंड्सशी भेटणं होत नाही, तर ते शिक्षक तर फार लांब होते. खरंच खूप मनापासून आभार तुम्हा सगळ्यांचे, रेश्माताई वगैरे तुमचे सगळ्यांचे. आणि सर तुमचे सुद्धा मनापासून आभार की तुम्ही मीटिंगला वेळ काढलात आमच्यासाठी. नाही, वेळ काढणं म्हणजे काय, आता आमचा सगळा वेळ आता काय ते संत तुकाराम महाराज असं म्हणतात, आता उरलो उपकारा पुरता. आता काय सगळं व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे जे काय करता येईल दुसऱ्यासाठी तेवढं करावं. आता वेळ वगैरे दिला म्हणून काही असं फार काही आभार वगैरे मानण्याची आवश्यकता नाहीये. नाही म्हणून नाही, तरी म्हणजे वेळात वेळ काढणं हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या माजी विद्यार्थ्यांना अजूनही मार्गदर्शन करू शकतात किंवा कराल किंवा पुढे करण्यासाठी तुम्ही तेवढी धडाडीने वेळ काढून तुमच्या ह्याच्यातला आम्हाला देताय आणि आमचं मार्गदर्शन इथूनही पुढे कराल अशी अपेक्षा ठेवते मी. हो, नाही करू आवश्यक. धन्यवाद. पुढचा विद्यार्थी आहे गणेश काळे, बॅच 2004. बर.
गणेश काळे हे सरांचे चिरंजीवच आहेत की ज्यांना आज संधी अशी मिळालेली आहे की प्रत्यक्ष वडिलांनाच आपण स्टुडंट म्हणून परत त्यांना संवाद साधता येत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे या मंचाकडनं की पिता पुत्र संवाद तर रोज घरात होत आहे, पण परत एकदा शाळेनंतरही एक विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून पुन्हा त्याला तो संवाद साधता येतोय. छान वाटतंय. तो आहे इथेच आहे, जवळच बसलेला आहे. ओके, प्रश्न विचार, मला प्रश्न विचारायचा ना. मी गणेश काळे, हिमगिरी विद्यालय 2004 बॅच. कदाचित सगळ्यांना माहिती आहे. एक विद्यार्थी म्हणून पण आहे आणि सरांचा मुलगा या नात्याने सुद्धा. आम्ही आता तर रोज असतो सोबत, पण हे खूप छान झालं की इतक्या दिवसांनी पुन्हा सगळे विद्यार्थी पाहायला भेटतायत. असं खरं तर गुरु शिष्याचं नातं हे खूप वेगळं असतं आणि आजच्या काळामध्ये खूप कमी शाळांमध्ये असं आहे की ज्या ठिकाणी असं नातं पाहायला भेटतं. आणि आपली हिमगिरी त्या पद्धतीची एक शाळा होती अशी की ज्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचं असं नातं होतं. म्हणजे अगदी मला लहानपणापासून ज्या वेळेला शाळेत 5वी पासून ऍडमिशन झालं तेव्हापासून हे शाळेमध्ये क्षणाला असं जाणवायचं. असं म्हणजे वडिलांचं पण घरी असताना वेगळे असायचे आणि शाळेत असताना वेगळे असायचे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की सरांचा विद्यार्थी मग जरा थोडेसे एक्स्ट्रा एक्सक्युजेस वगैरे असं नाही. मी तर असं मी आणि सागर परंडे म्हणून माझ्या बरोबर होता, आमचं परंडे लॅब टेक्निशियन होते त्यांचं चिरंजीव. आम्हाला दोघांना जास्त फटके बसायचे. कुठेही जरी इकडे तिकडे झालं मला पहिल्यांदा धारे उतरले, हा काय का मग चला. तर त्या पद्धतीने खूप छान दिवस होते आणि शाळेचा खूप मोठा हात आहे. आम्ही जे आता आपण सगळेजण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी, आणि अर्थातच त्यातल्या सर्व शिक्षकांचाही. तर मी काय विचारायचंय का वडिलांना? एक विद्यार्थी म्हणून तुझ्या पण काहीतरी असतील, म्हणजे तुमच्या असतील काही ना काही गोष्टी विचारण्यासारख्या एक शिक्षकांना, तर विचारू शकता. मी तर काही आहेच, एक्सप्रेशन करणं वेगळं आहे. म्हणजे माझा जो काही जडणघडण झाली त्याच्यामध्ये संस्कृतचा खूप मोठा हात आहे. म्हणजे वडिलांनी मला लहानपणापासूनच म्हणजे गीता शिकवली होती आणि मला आठवतंय मी 3रीत होतो त्यावेळेला माझी संपूर्ण गीता पाठ करून घेतली होती. आणि ज्या 10वीच्या वर्गात मी नंतर बसलो त्याच वर्गामध्ये मला सर्वांसमोर म्हणून दाखवायला सांगितली होती. असं म्हणजे खरं शिक्षण त्यावेळेपासूनच होतं. आणि आपण शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळे पाठांतर स्पर्धा किंवा स्पर्धा अशा झाल्या. वडिलांना विचारायचं मला तर ऐन टायमावरती काही सुचत नाहीये. नाही होतं असं कधी कधी. चालेल, पुढची थँक्यू गणेश. पुढची विद्यार्थिनी आहे ज्योती भाट, बॅच 2002. ज्योती आहेस? बर. पुढचे आहेत अथर्व पांडे, बॅच 2011. अथर्व नाहीये. पुढचे आहेत शिवराज आघाव, बॅच 1995. नमस्कार सर. नमस्कार. सर ऍक्च्युली मी तुमच्याशी बोलायला कमी तुम्हाला ऐकायलाच आज जॉईन झालेलो आहे. आणि तुमची ती मिठासवाणी मला कायम असं तुम्ही सतत बोलत राहावं. मी म्हणजे मला झोपही येणार नाही, मी सतत ऐकत राहील. एवढं छान तुम्ही बोलता आणि खरं मन असं प्रसन्न होऊन जातं. सर तुमचा एखादा श्लोक जो तो पाठवता मला, तो मी ब्रॉडकास्ट लिस्टला पाठवतो. अगदी 25-30 रिप्लाय येतात संस्कृतच्या श्लोकला तुमच्या वारंवार. आणि माझ्या आयुष्यातली संस्कृतची पहिली आठवण सांगायची होती मला सर्वांसाठी मित्रांना, की संस्कृत मला प्रचंड अवघड वाटलं. पहिलाच सुभाषित माला होती, पहिला जो पाठ होता त्याच्यात, आणि तुम्ही नेहमीप्रमाणे 5 श्लोक पाठ करायला लावलेत. आणि ते 4-5 दिवस झाले असतील किंवा 2 दिवस तुम्ही आम्हाला दिले असतील, पण माझ्याकडनं काय ते श्लोक पाठ होईना. आणि नंतर तुम्ही त्या डस्टरने मारायचे एका श्लोकच्या 5 एका श्लोकला 5 फटके खायचो आम्ही. तर मी दुसऱ्या बेंचवर बसणारा विद्यार्थी, मी त्या दिवशी मागून 3ऱ्या बेंचवर बसायला गेलो. आणि ज्यांनी पाठ केले नाही ते उभे राहा म्हणले. आणि तुमचं लक्ष होतं मी उभा होतो आणि तुम्ही जवळ येईपर्यंत माझ्या पुढे 2 बेंच येईपर्यंत 5च्या 5 सुभाषित माझी पाठ झाली होती त्या भीतीपोटी. आणि त्या भीतीपोटी माझी 5 सुभाषित पाठ झालेली असल्यामुळं मी बसलो. आणि अगं तू तर उभा होता ना? नाही म्हणलं सर असंच उभं होतं, माझे पाठ झालेत असं मी तुम्हाला बोललो. तर तुम्ही मला उठून ते म्हणायला लावले आणि 5 मी
अगदी अगदी सहजपणे बोलून गेलो. आणि त्यानंतर मला जाणवलं की संस्कृत तर खूप सोपं आहे. आणि नेहमीच म्हणजे तिथं सुरुवातच होती, पहिले सुभाषित माला होती, आणि त्यावेळेसपासनं संस्कृतमध्ये मला हिंदीपेक्षा नेहमीच जास्त मार्क पडले. आणि संभाषण कौशल्य म्हणा, किंवा एखाद्या आपल्या इथं जेव्हा एखादा कार्यक्रम व्हायचा तर आपल्या शाळेला संस्कृतचा जो वारसा होता, त्यामुळे मुलांवर एखादी शाळेमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सांस्कृतिक आध्यात्मिक वातावरण होतं आपल्या. आणि मुलं सुद्धा आत्ताच्या मुलांसारखी बिघडलेली नसायची. मुलं खूपच अशी म्हणजे आमचे आई वडील मला मारलं म्हणून कधी विचारायला आले नसतील. आमच्या काळात ते होतं, आमच्या पोराला का मारलं असं कधी विचारायला येत नव्हते आमच्या काळामध्ये. तर तुम्ही जे करायचे, कधी विनाकारण तर कधी कोणी मारत नव्हतं आपल्या शाळेमध्ये. आणि ते छान वाटायचं सर. म्हणजे तुमच्यामुळे आता तुम्ही एखाद्या वेळेस आपल्या इथं बोलताना मी माझ्या सहकार्यांना पूर्ण अनुमोदन देतो वगैरे, की संभाषण कसं असतं, कसं कुठं बोलायचं असतं, एखाद्या सभेमध्ये कसं बोलायचं, काय नाही, याचे सगळे पाठ तुम्ही आम्हाला ते शालेय जीवनामध्येच दिले होते. ते आता शासकीय नोकरीमध्ये असताना हे पाठ आम्हाला उपयोगी पडतात. आणि याच संभाषण कौशल्य मराठीवर माझं चांगलं प्रभुत्व मराठीवर झालंय, कारण त्याला संस्कृतचा बेस आहे कुठंतरी. आणि मराठी माध्यमातून आम्ही शिकलो. पण यात तुमचा हातभार बराच सर. आणि तुम्हाला सतत ऐकत बसावं वाटतं मला. हे माझं वारंवार सांगणं. मी थोडा प्रवासात होतो तरी मला योगायोगाने आता मी रोड साईडला गाडी थांबून बोलतोय तुमच्याशी. मला ऐकतोय, मी तुमची मीटिंग ऐकतोय. तुम्ही मला काय सांगायचं असेल तर 5 मिनिटं मला सांगा, मी तुम्हाला ऐकतोय. मी ऐकतोय सर तुम्हाला. संस्कृतचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा उपयोग होत असतो. संस्कृत भाषा जेव्हा आपण समजा कुठे एखादं भाषण वगैरे करतो किंवा कुठं काही बोलत असतो, त्यावेळेला जर आपण एखादं संस्कृतचं जर समजा श्लोक सांगितला, काही उदाहरण जर दिलं, तर त्याचा प्रभाव पुढच्या सगळ्या श्रोत्यांवर होत असतो. बरोबर. आणि हे केवळ संस्कृत भाषेमध्ये अशा प्रकारचे सगळे म्हणजे उदाहरणं आहेत, सुभाषिता आहेत, किंवा अशा कथा वगैरे आहेत ज्या आपण अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना सांगण्याकरता किंवा एक आपलं प्रभावी वक्तृत्व होण्याकरता त्याचा आपण उपयोग करू शकतो. आणि ते आपल्या 8वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ज्या काही सुभाषित माला वगैरे होत्या, त्यामध्ये हे सगळे श्लोक आपण पाठ करून घेतलेले आहेत सगळ्यांनी. अगदी एकदा सांगितलं की आता छड्या बसणार आहेत म्हणलं, शेवटच्या मुलापर्यंत जाईपर्यंत त्यांचे पाठ होऊन जायचे. ते अगदी बरोबर आहे. झालं. सर एक राहिलं मला बोलायचं. सर तुम्ही आम्हाला आम्हाला 9वी ला 9वी 10वीला आम्हाला 10वीमध्ये तर सगळ्यांना 15वा अध्याय शिकवला संस्कृतचा तुम्ही, गीतेचा. पण त्याच्या आधी आम्हाला 8वा अध्याय होता प्रत्येक वर्गाला. त्यातलं आता मला मी तुम्हाला नावासह सांगेल. आमच्या ग्रुपवर एकाने मला चालू केलं, अक्षरशः 15वा अध्याय मुखोद्गत असलेले व्यक्ती सुद्धा आता पण आमच्या ग्रुपवर आहेत. आमच्या ज्या इम्गिरियन्स ग्रुप आहे जो, तो त्या ग्रुपवर 15वा अध्याय मुखोद्गत असलेला. आणि सॉरी त्याबद्दल माफी मागतो, माझ्याकडनं विस्मरणात गेलेला आहे. पण अशा व्यक्ती आहेत आमच्या ग्रुपवर की 15वा अध्याय आता मुखोद्गत आहे. आणि मला अगदी पहिले 4-5 त्यांनी ते 4-5 श्लोक म्हणून दाखवले. मी मला थांब येतोय तुला, असं व्यक्ती आमच्या ग्रुपवर आहे बरं का. नावानिशी सांगेल मी जेव्हा पर्सनली कॉल करेल तुम्हाला. आता कसं आहे की आज आपला जो देश आहे हा भारत देश, आपले APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की 2020 सालापर्यंत आपला देश जगाचं मार्गदर्शन करेल, अशी त्यांनी हे केली होती, म्हणजे इच्छा व्यक्त केली होती. तर त्या दृष्टीने आज आपले पंतप्रधान यांनी या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना नमस्कार शिकवला, म्हणजे सगळ्या जगाचं मार्गदर्शन. तर त्यातच परत आता ही गीता वगैरे जी आहे, गीता आहे, आणि ही गीता तर संपूर्ण जगाला मार्गदर्शन करतेच. आणि म्हणून आपण सगळ्या विद्यार्थ्यांकडनं 12वा अध्याय आणि 15वा अध्याय तर कंपल्सरी पाठ करून घेतला. आणि माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तो पाठ होता असेलही, आताही असेल, तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला तो दिला पाहिजे. जे आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्यांना तो शिकवला पाहिजे, की जेणेकरून हे जे काही ज्ञानाचा वारसा आहे तो वारसा पुढे चालेल, असं मला वाटतंय. सर आता आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही शिकवणार आहात, आम्ही तुमच्या जवळच येतोय राहायला. ते तुम्ही तुमच्याशी बोललो
इथलंच आहे, तुमच्या जवळच येतो आणि आता परत शिकणार ना, पोरगा शिकवणार माझा मला. आम्ही तुमच्या जवळच राहायला येणार आहे आणि ती जबाबदारी आम्ही तुमच्यावर पुन्हा एकदा टाकणार आहे. चालेल सर, छान वाटलं खरंच. आनंदी राहा, स्वस्थ राहा. थँक्यू शिवराज. पुढचे आहेत विद्यार्थी प्रदीप निचल, बॅच 1999. थँक्यू माने. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. मी प्रदीप निचल, बॅच 99 ला होतो आपल्या शाळेमध्ये. सुरुवातीला मी आता आपल्या विषयाबद्दलच सांगतो की तुमची जी पद्धत होती, श्लोक शिकल्यामुळे आमचं जे संभाषण कौशल्य वाढलं. कारण संस्कृत भाषा तुम्ही जे म्हणता भारतीय संस्कृतीचं मूळ आहे, त्यामुळे पुढे कोणतीही भाषा शिकायला त्रास नाही झाला. म्हणून आपल्या मराठी मीडियमच्या शाळेत शिकून आता बरेच विद्यार्थी डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. इव्हन मी स्वतः सुद्धा पूर्ण इंग्लिश मिडियमचेच क्लास घेतो आता, जो पूर्ण मराठी मीडियम मध्ये शिकलेले असताना. एक ती डिसिप्लिन आपण जे लावलं आम्हाला, त्या डिसिप्लिन मुळे जी सवय लागली लाईफ टाइम मध्ये. आणि तुमची जी मारायची पद्धत होती की हात धरून जे हातावर छड्या मारायचे, की ज्यामुळे मुलाला वाचायला चान्सच नसायचा. म्हणजे मला इव्हन असंही वाटतं की भांडे सर, भापकर सर पीटीला असून काही विद्यार्थी असे असेल की त्यांचा मार खाल्ला नसेल, पण तुम्ही संस्कृतला असताना मार न खाणारा विद्यार्थी शाळेत नाही सापडणार. त्यामुळे जी मुलांना सगळ्यांना ती शिस्त जी लागली असेल ना, ती खूप अप्रतिम होती की त्याचा प्रत्येकाच्या लाईफ मध्ये खूप फायदा झाला होता. ह्या माझ्या 2 मुली आहेत. ही मोठी मुलगी आहे पलक, 8वीला असते, आणि छोटी आहे 5वीला असते, आर्या. तर यांच्या संदर्भातच मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तो प्रश्न कदाचित बाकीच्या विद्यार्थ्यांच्याही मनात असू शकतो की आता यांना शाळेमध्ये संस्कृत विषय नाहीये, तर त्यांना असं बेसिक संस्कृत शिकवण्यासाठी काय करता आलं पाहिजे, किंवा काय ऑप्शन आहे का आपल्याकडे त्या संदर्भात? आता खूप छान प्रश्न विचारलाय. कारण की कसं आहे, आता आम्ही इकडे आळंदीमध्ये एक शाळा सुरू केलेली आहे, सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल म्हणून, आणि इंग्लिश मिडियम आहे. आणि त्या शाळेमध्ये अगदी प्ले ग्रुप पासून त्यांना संस्कृत शिकवलं जाते. अरे वा. त्या सगळ्या शिक्षकांना तसं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते सगळे शिक्षक त्या विद्यार्थ्यांकडनं ते संस्कृतचं पाठांतर करून घेत आहे. आता उदाहरणार्थ समजा आपल्याकडं आता गणपतीचं, आता गणेश चतुर्थी येणार आहे, मग त्या गणपतीची वंदना करण्याकरता जे श्लोक असतात ते थोडे आपण लहान मुलांकडनं पाठ करून घेऊ शकतो. सोमवार आहे, आपण समजा शंकराच्या मंदिरामध्ये जातो किंवा घरी बसल्यानंतर प्रार्थना करतो, तर ते शंकराची नमस्कार करण्याचे जे मंत्र श्लोक आहेत ते थोडे पाठ करून घ्यायचे. किंवा सकाळी उठल्यानंतर कराग्रे बसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद प्रभाते, हे सकाळी उठल्यानंतर म्हणायचे श्लोक आहेत. हे आपण त्यांच्याकडनं सहज पाठ करून घेऊ शकतो आणि त्याला आपण रोज जर म्हटलो ते पण आपल्या बरोबर म्हणतात आणि ते त्यांना सहज पाठ होऊन. जेवताना सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती. असं जेवताना म्हणायचा मंत्र, झोपताना म्हणायचे मंत्र. ते छोटे छोटे श्लोक पाठ करून आपण घेतले तर निश्चित त्यांना पण संस्कृती थोडी आवड लागेल, थोडी निर्माण होईल. आणि 12वा अध्याय तर तुम्हाला सगळ्यांना येतोय, 15वा अध्याय पण सगळ्यांना येतोय. जर तुम्हाला नाही झाला तर तुम्ही मला विचारा, मी फोनवरती सुद्धा शिकवेन मुलांना, कारण की मला ते आवडेल. लहान मुलांना शिकवायला खूप आवडतं, कारण की त्यांच्यापर्यंत हे सगळं ज्ञान गेलंच पाहिजे. आणि दुसरे काय, त्याच्यामध्ये संस्कृत भारती नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये त्यांनी एक पुस्तक काढलेली छोटी छोटी, अगदी फार जसे आपल्याकडे प्ले ग्रुपची पुस्तकं असतात, चित्र, आणि त्या चित्राला संस्कृतमध्ये काय म्हणायचं. समजा उदाहरणार्थ समजा आता ग्लास आहे तर चषक हा, त्याच्यासाठी शब्द दिला आणि ग्लासचं चित्र दिलेलं आहे. समजा पेन्सिल असेल तर त्याला काय म्हणायचं, लेखनी, चित्र, आणि त्याचे संस्कृतमध्ये शब्द दिलेले आहेत. आणि एक संस्कृत संभाषण म्हणून त्याचं छोटं पुस्तक येतं, वदतु संस्कृतम म्हणून. अगदी सोपं सोपं आहे, छोटी छोटी वाक्य. अहम गच्छामी, मी जातो. अहम खादामी, मी जेवतो. अहम पिबामी, मी पितो. अहम पठामी, मी वाचतो. हे सगळे छोटी छोटी वाक्य दिले असतात. पुस्तकं जर आपण समजा प्राप्त केली, ऑनलाईन पण त्याच्यावरती आपल्याला मिळतील. त्याच्यामध्ये त्यांचे ते लिंक आहे संस्कृत भारतीची, त्याच्यामध्ये सगळं आहे. अच्छा, त्या लिंक
असे डायरेक्ट शॉप मध्ये वगैरे कुठे मिळतात का? हो हो, पुण्यामध्ये मिळतात ते. पुण्यात संस्कृत भारती तिथं शॉप आहे, तिथे पण ती सगळी पुस्तकं मिळतात. अगदी खूप छान आहेत. आणि हे आपल्याला म्हणजे शाळेच्या पाठ्यक्रमा व्यतिरिक्त सुद्धा आपण हे चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. आणि सहज आणि परत आता तर नवीन जो काही शैक्षणिक धोरण येते त्याच्यामध्ये संस्कृत भाषेला प्राधान्य दिलं जात आहे. बरोबर. 5वीपर्यंत मला वाटतं मातृभाषेतूनच शिकवायचं आहे. आणि मग पुढे त्रिभाषा सूत्रामध्ये संस्कृत भाषेचा विशेषत्वाने त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. आणि ते आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. हो, ठीक आहे, चालेल सर. खूप खूप धन्यवाद. आता धन्यवाद आम्ही यासाठी तुम्हाला देतो सर, कारण तुम्ही जी वेळ आम्हाला देताय ना ती परत नाही येणारी वेळ असते. काही नाही हे चांगल्या आपल्याकडे. आणि मुलींना पण चांगलं संस्कृत शिकवा. हो, मी तुम्हाला नंतर फोन करेल काही डिटेल्स साठी. सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांना संस्कृत शिकवावं अशी माझी खूप इच्छा आहे. नक्की सर. हो, गरजच आहे सर. बघतो आम्ही ग्रुपवर ते मेसेज शेअर करून इंटरेस्टेड लोकांचं हवं तर आपण तुमच्याकडे आम्ही एखादी बॅचच करूया त्याची. चालेल. मी त्याच्यामध्ये अगदी फार सगळं जसं आता आपण हे केलेलं आहे ना, असं एक 10 मिनिटाचं जरी समजा बॅच ठेवली संस्कृत संभाषणाची, तरी आपण त्याच्यामध्ये सगळ्यांना शिकवू शकतो अगदी सहजगत्या. अच्छा, चालेल ना सर. याच्यातून याच्या ह्या म्हणजे मीडियाच्या युगामध्ये आपल्या मोबाईलचा आणि आपल्या व्हॉट्सअपचा इतका चांगला उपयोग होऊ शकतो, कदाचित असा विचार पण केला नसेल. खरंच जर समजा तुम्ही लोकांनी असं नियोजन केलं तर सगळे लहान मुलांना बसवलं तुम्ही, तर मी त्यांना अगदी सहज गीता शिकवेल, श्लोक शिकवेल किंवा संभाषणाची छोटी वाक्य पण स्वतः शिकवेल. कोणताही वेळ ठरवायचा, एक 10 ते 15 मिनिटं भरपूर झाले त्याच्यामध्ये. हो, चालेल. म्हणजे नंतर त्याची रिव्हिजन करता येईल मुलांना दिवसभर. नक्की सर, याच्यासाठी आपण नक्की विचार करूयात सर. कारण सुंदर संकल्पना सांगितली सरांनी. म्हणजे अगदी ज्यांची मुलं खूप लहान आहेत की 1ली 2री पासून, आणि आता माझी मुलगी 10वी पास झाली आहे पण ती म्हणते की मला संस्कृत स्पेशल करायचंय, तर मग अशा मुलांपर्यंत सगळ्यांचाच बेस आपला एकदम पक्का होऊन जाईल. म्हणजे वयाची अट न ठेवता आपण हे करू शकतो. ज्यांना शिकायचंय त्यांना अगदी बेसिक पासून आपण करू शकतो. ते कसं आहे त्याचं म्हणजे असं सूत्र असं आहे की आपण लहान मुलं सगळी मराठी बोलतो, कुठं व्याकरण शिकत नाहीत, कुठं लिहायला शिकत नाहीत, पण मराठी सुंदर बोलतात. तसं आपण डायरेक्ट बोलायचं. मग ते लहान मुलं त्याच्यात सहभागी असले तरी चालतील, मोठे असले तरी चालतील, अगदी तुम्ही सुद्धा असले तरी सगळे चालेल. सगळ्यांना येस सर. कारण कोणतेही आपण प्रार्थना आपल्याला वेगळाच फील येतो इतर भाषांपेक्षा. बरोबर आहे. चालेल सर, धन्यवाद. खूप खूप थँक्यू माणिक. थँक्यू प्रदीप. पुढची आहे सविता लाटे, बॅच 1996. सविता आहे? नाही दिसत आहे. पुढचे आहेत प्रसाद खोपकर, बॅच 96. हॅलो. हा, येतोय आवाज. येतोय आवाज येतोय. सर नमस्कार. नमस्कार प्रसाद. नमो नमः आचार्य. नमो नमः छात्राः. सर आता सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न आहे. कारण एकतर मराठी भाषा, त्याच्यातून संस्कृत, तर संस्कृत आणि संस्कृती हे दोन्ही आपण म्हणजे मराठी असल्यामुळं संस्कृती कळली आणि संस्कृत असल्यामुळं इतर भाषांचं आपल्याला ज्ञान कळलं. दुसरी गोष्ट म्हणजे आळंदी या तीर्थक्षेत्रापासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या स्थानापासून 12 किलोमीटरच्या अंतरात असणार आपलं हे क्षेत्र, तिथं आपली जडणघडण झाली. आणि त्या जडणघडण मध्ये संस्कृत शिकवताना किंवा संस्कृत शिकताना जो अत्यानंद झाला त्याचं तर म्हणजे शब्दात वर्णन करणं फार अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आज ज्या वेळेस आम्ही इतर कोणतीही धार्मिक पुस्तकं ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस ती वाचत असताना
आम्हाला जे एक 20-22 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जे संस्कृत शिकलो त्याचा आज आम्हाला उपयोग होतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला कळतो. तसंच शाळेने दिलेल्या ज्या सर्व आपल्या शिकवणीमुळं आज समाजात उभं राहण्याचं आम्हाला धाडस निर्माण झालेलं आहे. सर्वप्रथम त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण दिलेल्या दरवेळेसच्या शिकवण जी होती संस्कृत बद्दल जे जीव ओतून आपण जे सांगत होता दरवेळेस किंवा दरवर्षी सांगायचा, तर त्याच्या ज्ञानामुळं किंवा तुमच्या सांगण्यामुळं आजच्या जीवनात आम्हाला त्याचा फार उपयोग होतोय. त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. आपण आपली अशीच कृपादृष्टी सर्व विद्यार्थ्यांवर ठेवावी. दुसरी गोष्ट, आपण आत्ताच सांगितलेली जी कल्पना होती ती प्रत्यक्षात लवकरात लवकर साकार व्हावी. ही विद्येची देवता सरस्वती हिच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आपण आनंदित राहा आणि अशाच भावी पिढ्या आपण घडवायचा प्रयत्न दरवर्षी केलेला आहात, आमच्यापर्यंत केलेला आहात. आम्ही आज 25-26 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी ह्या शिक्षकांना कुणालाही विसरू शकत नाही. तसंच भावी पिढी जी घडवण्याचा अजून एक आपण एक जो प्रयत्न करताय किंवा जो विडा उचलताय तोही लवकरात लवकर आपल्या या हिमगिरियन्सच्या माध्यमातून लवकरात लवकर तो सफल व्हावा ते कार्य, ही एक इच्छा. आणि या आत्ताच्या शिक्षण पद्धतीत आणि आधीच्या शिक्षण पद्धती जी बऱ्याचशा काही तफावत होती किंवा बऱ्याचशा काही आहेत जे शिकवणं, मारणं, बोलणं, तर हे पुढच्या पिढीला पण आता जर आमची मुलं ज्यावेळेस संस्कृत शिकतील त्यांनाही परत तुम्ही तितक्याच हक्काने मारलं तरी आम्हाला काहीही त्याच्याबद्दल राग वगैरे असा काही नसणार आहे. आणि आपण लवकरात लवकर जे आत्ताच आपलं जे कार्य आहे ते पुढं चालू करावं ही मी आमच्या सर्वांच्या वतीने आपणास विनंती करतो. आपण जर आम्हाला काही अजून मोलाचं मार्गदर्शन असं करायचं म्हणजे की आजच्या काळामध्ये जसं आपण पाहतो की मुलांच्याकडनं त्यांच्या हातामधून मोबाईल काढून घेणे, त्यांच्या हातामधून कॉम्प्युटरचा माऊस काढून घेणे, त्यांच्या टीव्हीचा रिमोट काढून घेणे पालकांना अशक्य झालेलं आहे. कारण की प्रत्येका साधारण आपल्या कुटुंबामध्ये 1 किंवा 2 बालक असतात आणि त्यांच्या आपण खूप लाड करतो आणि त्यामुळं त्यांच्या सगळ्या ते जे मागतील ते आपण त्यांना देतो. आणि हे जर त्यांच्या हातामध्ये सातत्याने राहते, परंतु चांगल्याकडे प्रवृत्ती माणसाची सहज प्रवृत्ती कमी असते. जसं की आपण पाण्याचा प्रवाह पाहतो, उत्थानाच्या दिशेने फार कमी जात असतं. या सगळ्या मीडियाचा वगैरे उपयोग किती यांना माहिती असतं किंवा आई वडील त्याच्यावरती किती लक्ष ठेवतात ते फार महत्वाचं असतं. अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या पाल्याला जर चांगलं दिलं, कारण की तो आपण म्हणतो मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो बनत असतो. आणि ते त्याचे पालक आणि नंतर शिक्षक यांचा फार मोठा वाटा असतो. आणि म्हणून असे आहेत की त्याच्या हातामधून माऊस तितक्याच वेळ ठेवायचा जितक्या वेळ आवश्यक असेल, मोबाईल तितक्याच वेळ ठेवायचा जितक्या वेळ आपल्याला वाटतं. तर दिलं तर ते बिघडण्याची शक्यता खूप असते. आता मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो. ज्यावेळेला हे मुलं 8वी पासून 10वी ठेवून दिला होता, म्हणजे कसं की आपण सुद्धा ते नाही पाहायचं, कारण की आपण पाहायचं आणि मुलांनी नाही पाहायचं ते हे बरोबर नाही. म्हणून आपण सुद्धा त्याच्याकरता थोडा त्याग पण करावाच लागतो. आणि आपल्याला जर पुढची पिढी चांगली घडवायची असेल त्यांना त्यांच्या पुढे जे काही जर प्रयत्न केले, आता जर संस्कृत शिकवायचं माझी इच्छा आहे, गीता पण शिकवेल. त्याच्यामध्ये रोज 1 श्लोक शिकवला 65 दिवस आणि 365 दिवस फक्त श्लोक 700 आहे तरी पाठ झाले. आणि ते जरी संध्याकाळी शुभम करोति कल्याण म्हटले, घरामध्ये वातावरण अगदी प्रसन्न होतं, आनंदमय होत असतं. कारण की संस्कृतचे श्लोक, संस्कृतची वाणी जरी आपल्या कानावर पडली, कारण की त्या संस्कृत वाणीला देववाणी असं म्हटलेलं आहे, आणि ती देववाणी आपल्या कानावर पडली, घरामध्ये जर समजा तिचं आवाज आला, सगळं पवित्र होऊन जातं, प्रसन्न वातावरण होत असतं. त्याकरता आपण निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या मदतीने जर मला संधी दिली तर मी निश्चितच मुलांपर्यंत हे सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न अवश्य करेन. सर हॅलो.
फक्त एकच सेकंद घेतो मी. मला फक्त एकच सांगायचं की आता म्हणजे संपूर्ण जगानेच आता भारताची संस्कृती म्हणजे ज्याच्यामध्ये योग आले आणि ज्याच्यामध्ये संस्कृत आलं, तर जसं आपलं हात जोडून नमस्कार करण्याची जी पद्धत आहे ते कोरोना या दुष्ट विषाणूमुळे का होईल ती आता पद्धत जगाने अवलंबलेली आहे. आणि त्याच्याच बरोबर आयुर्वेद आणि योग याही दोन गोष्टी अवलंबलेल्या आहेत. आता हळूहळू परत वेळ अशी येत आहे की जग हे संस्कृत आणि संस्कृतीकडे वळत चाललेलं आहे. जर आतापासून म्हणजे हिमगिरियन्स म्हणजे ज्याच्यामध्ये जे सगळे काही पुढाकार घेतात आमचे मित्र परिवार आहे, रेश्मा मानी किंवा प्रदीप सर ह्यांनी जर पुढाकार घेतला तर आतापासून जर आपण थोडे प्रयत्न केले त्यांनी आणि आपलं मार्गदर्शन जर लाभलं तर संस्कृत जर आपण शिकवत गेला तर आमची जी मुलं आहेत ती भविष्यात नक्कीच एक आदर्श या संस्कृत विषयामुळे एक आदर्श घेऊन समाजापुढे येऊ शकतील आणि ते समाजासमोर उभे राहू शकतील. तर मी आपला सरच या सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण ही अशी सरांच्या आशीर्वादाने सरांची जी संकल्पना आहे ती पुढे नेण्याचा विचार करावा. धन्यवाद सर. शिरीष फरगडे, बॅच 2008. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्ते. ओळखलं का? हा सर, मला तुमचा एक धन्यवाद या सगळ्या गोष्टीसाठी द्यायचा आहे की सर तुमच्यामुळं आमचं म्हणजे स्टेज डेअरिंग खूप वाढली. म्हणजे तुम्ही जे आपलं जे म्हणजे हे झालं जनगणमन झाल्यानंतर तुम्ही जे सांगायचं रोजच्या दिनविशेष सांगायचा आणि बाकीची माहिती सांगायचा, त्याच्यामुळं आम्हाला तुमच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. आणि स्टेजवर वगैरे येऊन बोलायचं त्याची सुद्धा आमची हे झाली, म्हणजे त्याचा फायदा झाला आम्हाला नंतर बोलण्याचा. आणि सर तुम्ही जे सुभाषितांचे जे मागाशी म्हणजे भाषण मागाशी सांगितलं मुलांनी की सुभाषित वगैरे पाठ करून घ्यायचे, आमची तर सुभाषित सर अजून पाठ आहे. माझं तर एक सुभाषित अजून पाठ आहे. तुम्हाला आवडेल का मी बोललेलं ऐकायला? आणि चुकलं तर मला मारू नका सर. म्हणजे बोललो का सर? काक स्पर्श पीक स्पर्श को भेदो पीक काकयो काक काक पीक पीक. बरोबर आहे का सर? कृष्ण को भेद पीक काकयो हो वसंत समय प्राप्ते काकः पीक पीक. आता शिरीष त्याचा अर्थ पण सांगा मला. आता मॅडम याचा अर्थ माझं जेवढं लक्षात आहे तेवढं सांगतो. ते वसंत ऋतूमध्ये कोकिळा हे करते, गाणं म्हणते आणि कावळा नुसता काव काव करत बसतो आणि नंतर घर बांधायच्या वेळेस मग दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कोकिळा असं घर अंडी घालते, असं एवढंच माझं थोडंफार लक्षात आहे. सुभाषित मात्र ते मार खाल्ल्यामुळे पाठ राहिले, अर्थ नाही पाठ राहिलो. त्याच्यामध्ये अर्थ असा आहे, कावळा ही काळा आणि कोकिळा ही काळी. काळी असं आहे का? फरक तो काय, काकः कृष्ण, कृष्ण म्हणजे काळा, कावळा काळा आणि कोकिळा ही काळी. मग फरक काय, वसंत ऋतू आला की मग कोकिळेला कंठ फुटतो आणि कावळा बाकी कावकावच करत असतो. चालेल चालेल, ठीक आहे सर. थँक्यू सर. म्हणजे भरपूर पाठ आहे म्हणायचं. हा, मला बोलायचा चान्स दिल्याबद्दल मी आभारी, म्हणजे तुमच्या बॅचचाच मी आभारी आहे. ऍक्च्युली ह्यांची संकल्पनाच मुळात मला आवडलेली आहे. खूप छान संकल्पना आहे सर यांची. खूप छान आहे, खूप छान आहे. छान आहे. आम्ही पण ह्यांच्यासारखा प्रोग्राम केला पण आम्हाला एवढा रिस्पॉन्स भेटला नव्हता म्हणजे आमच्या बॅचचा. नियोजन खूप छान केलेलं आहे. हो सर, हो सर. छान आहे सर, छान आहे सर. आम्ही पण यांच्यामध्ये म्हणजे तुमच्या पुढच्या काही संकल्पना असेल तर आम्ही त्यांच्यामध्ये जॉईन होऊ तुम्हाला इथून पुढे. काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद शिरीष, धन्यवाद. अजून आपण उपक्रम करूया. एकाच हिमगिरीच्या आईची सगळी आपण लेकरे आहोत, त्यामुळे सगळेच इक्वल आहोत आणि हा मंच जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. चालेल चालेल, थँक्यू थँक्यू. पुढचे आहेत शेखर परब. जरा त्यांना एकदा अनम्यूट करा, त्यांनी मगाशी हे केलं होतं. एकदा त्यांच्याकडूनच आहे ना शेखर, तुम्ही तुमच्याकडनंच करा. बोला. हॅलो सर. हॅलो हॅलो. हा नमस्कार सर, मी शेखर परब बोलतो. 2002 च्या बॅच मध्ये होतो. 2002 च्या बॅच मध्ये होतो.
त्या दिघीला राहतो. खूप आठवण येते सर. आज पण मी भगवद्गीता वगैरे अध्याय 12वा अध्याय 15वा हा वाचत असतो आणि संस्कृत पण आपलं पहिल्यापासून आवडतं सर. फक्त एक 9वीला काही प्रॉब्लेम वगैरे मी शाळा सोडली. मोजे शाळेमध्ये इथे गेलो होतो. तिथे संस्कृत नसल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाले होते माझे. पण अजून सुद्धा 12वा अध्याय वगैरे 15वा वाचतो. तर तुम्ही आता जे सांगितलं सर की तुम्ही मुलांना वगैरे शिकवणार, ते खूप संकल्पना चांगली की माझा मुलगा आता फर्स्ट स्टँडर्डला जायचं, ते जर चालू केलं तर मग मी पण त्याला बसवेल सर. खूप चांगली संकल्पना आहे. याच्याबद्दल सर अजून थोडंफार तुम्ही आणि परत आम्हाला जर संस्कृत जर शिकवलं तर खूपच मला चांगलं वाटेल. तुम्ही परत एकदा चालू करा असं प्रदीप निचल सरांना मी सांगतो, सर्वांनाही सांगतो तसं. ओके सर, थँक्यू. माणिक मॅडम पुढचे घ्या. नाही, आता पुढचे विद्यार्थी तसे संपलेले आहेत. सर, एकंदर कार्यक्रम कसा झाला, तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मनोगत काय आहे, हे आम्हाला आता ऐकायला आवडेल सर. सर एकच मिनिट, मी विजेंद्र गडमोडे बोलतोय सर. अच्छा, विजेंद्र बोल. हो, थोडस इंटरप्ट करतो. ऍक्च्युली बरेच विद्यार्थी बोलले आणि टाइम कमी आहे, मला पण माहिती आहे. फक्त गोष्ट अशी आहे की सर, तुमच्या माध्यमातून काही शाळा ऑपरेट होत आहेत पुण्यामध्ये. ओके, तर माझी अशी संकल्पना आहे, म्हणजे मी अजून कुणाला सांगितलं नाही, की हिमगिरीच्या विद्यार्थ्यांकडून तुमच्या शाळेमध्ये काही उपक्रम घेता आले, किंवा आमच्याकडे बरेचसे लोक एक्सपर्ट आहेत वेगवेगळ्या, किंवा आम्ही एक कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो शाळेला. काही उपक्रम घ्यायचे असतील, सेवा द्यायची असेल तर ते आम्ही देण्याची आम्हाला, त्याच्याविषयी आम्ही जरूर प्रयत्न करू. म्हणजे हे आत्ताच सुचलं म्हणून आता मी सांगतोय, म्हणजे सगळ्या टीम मेंबर्सना. तर असं करण्याची इच्छा मला तरी आहे, आणि आय होप बाकीचे स्टुडंट्स पण तयार होतील त्याच्यासाठी. तर त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला परमिशन द्यावी आणि मार्गदर्शन करावं, एवढंच बोलायचं. विजेंद्र ना गडमोडे ना? हो, विजेंद्र. खर तर खूप चांगला मनोगत, खूप चांगला मनोदय व्यक्त केलेला आहे. कारण की आजच्या या काळामध्ये, आज कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारचे जे काही लोकांनी हा संवाद घडवून आणलेला आहे, खूपच उत्कृष्ट असा उपक्रम आहे. आणि आता तुम्ही म्हटलात की बाकीच्या इतर सगळ्या शाळांना, आता आम्ही जी आळंदीमध्ये शाळा सुरू केलेली आहे, संस्कृत प्ले ग्रुप पासून सुरू त्यांना शिकवलं जाते. आणि याचं अनुकरण आळंदीतल्या बहुतेक सगळ्या शाळांनी केलेलं आहे. बहुतेक सगळ्या शाळांच्या मधून त्यांनी संस्कृत सुरू केलेले आहे. कारण की संस्कृत म्हटलं की सगळे विद्यार्थी तिकडे आकर्षित होत आहेत. कारण की पुढचा सगळा जो हे आहे म्हणजे शिक्षण, संस्कृतला खूप चांगल्या प्रकारचं वाव पुढे येणार आहे. कारण की काय, आपण पाहतो की खूप सगळं शिकल्याच्या नंतर सुद्धा जर संस्कार चांगले नसतील तर त्या शिक्षणाचा म्हणावा एवढा उपयोग राहत नाही. आणि संस्कृतमध्ये जसं की आपण वेदांमधल्या पहिल्या आज्ञा आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हे 4 आज्ञा आहेत की त्या विद्यार्थ्याच्या मनावर ते सखोल असे संस्कार करतात की आईला देव माना, आई ही देव आहे, वडील हे देव आहेत, आचार्य देव आहेत, अतिथी देव आहे, आणि ज्यांना आपण देव मानतो मग त्या देवांचे आपण आज्ञा पालन करावे, देवांना जे आवडेल तसे आपण करावं, हे संस्कार नकळत त्या मुलांवर होत राहत असतात. तर अशा प्रकारच्या संस्कारांसाठी संस्कृत भाषा ही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण सगळ्या शाळांच्या मधून जे आता विजेंद्रने सांगितलं की आपण त्यांना काही मदत करू इच्छितो, निश्चितच खूप चांगला उपक्रम आहे, करायला काही हरकत नाहीये, करावं पण तिथे. आता मला सहज एक अशी आठवण आली की आजकाल काय झालं की देव कुठे आहे असे म्हणणारे सुद्धा काही लोक मिळतात. देव आहे का असा प्रश्न पडतो. सहज एक परवा एक गोष्ट मी वाचली की संस्कृतचा तास चाललेला होता. रविश्चंद्रो घना परोपकाराय लोके देवेन निर्मिता, देवाने या सगळ्यांना परोपकाराकरता निर्माण केले असं. वेळ आहे ना आपल्याला? हो, आहे सर, आहे, अगदी आहे.
तर देवाने या सगळ्यांना निर्माण केले असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं. मग एका विद्यार्थ्याने उभं राहून हात बोट वर केलं, म्हटले सर मला एक प्रश्न विचारायचा आहे, फरक आहे का? विद्यार्थ्यांनी सांगितलं की मग आपण देवापुढे नैवेद्य ठेवतो. हो म्हणले ठेवतो. मग देव तो खातो का? शिक्षक म्हणले खातो. मग तो विद्यार्थी हुशारता, तो म्हणला जर देव जर नैवेद्य खातो तर मग तो नैवेद्य संपत का नाही? तो नैवेद्य तसाच कसा काय राहतो? आता पडली पंचायत. आणि जर नाही खातो तर मग कशाला दाखवायचं देवाला नैवेद्य? शिक्षक म्हणाले देव नैवेद्य खातो म्हणले. मग म्हणले कसं काय खातो? ते म्हणले ठीक आहे सांगू तुम्हाला, आता उद्या सांगेल म्हटलं मी. एक काम करा म्हटलं, एक श्लोक पाठ करूया. त्यांनी तो एक श्लोक लिहून दिला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. श्लोक लिहून दिला. सगळ्यांनी वहीवरती लिहून घेतला. ते म्हणले उद्या पाठ करून या. मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मग ते विद्यार्थ्यांना विचारलं पाठ झालाय सगळ्यांना? हो झालाय सगळ्यांना पाठ. म्हणून त्या विद्यार्थ्याला म्हणजे तू पाठ केला का? म्हणले केलंय पाठ. म्हणून म्हटले त्याने म्हणून दाखवला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्याने एकदम शुद्ध म्हणून दाखवला. सर म्हणाले नाही. सरांनी लोक हलवलं, नाही पाठ झालं. अरे म्हणलं असं कसं काय? सर म्हणले विद्यार्थी म्हणाला तुम्ही वहीमध्ये पहा, मी सगळा जसं कसं पाठ केलाय. मग सर म्हणले दाखव तुझी वही. त्यांनी वही दाखवली. ते म्हणले श्लोक तर वहीमध्येच आहे, तू कसं काय पाठ केला? श्लोक कुठं आहे? वहीमध्ये लिहिलेला आहे, तू कुठं पाठ कसं काय पाठ केला? अहो म्हणले मी पाठ केलाय. म्हणले म्हणून पण दाखवतो. म्हणले तसंच आहे, तू पाठ केला हे संक्षिप्त, त्याचं सूक्ष्म रूप आहे. स्थूल रूपाने श्लोक वहीमध्ये तसाच आहे. वहीमध्ये लिहिलेला श्लोक तसाच आहे, तो काय तू घेतला नाही काढून, तो तसाच आहे. तो सूक्ष्म रूपाने तू घेतला आणि तू परत तो सांगू पण शकतोस. तशाच प्रकारे आपण देवापुढे ठेवलेला नैवेद्य भगवंत सूक्ष्म रूपाने घेत असतो. जसं वहीमध्ये श्लोक लिहिलेला तसंच आहे, तसं नैवेद्य तसाच राहतो, परंतु सूक्ष्म रूपाने तो ग्रहण केलेला असतो. अशा प्रकारे त्या सरांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणजे देव आहे, त्याचं अस्तित्व आहे. कारण की संत तुकाराम महाराज म्हणतात की झाडाचं पान जरी हलतं तरी त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. कारण की आता आपण कोरोनाच्या काळामध्ये जरी आपण पाहिलं तर अगदी जे प्रत्यक्ष उपचार करतायत त्यांच्याकडे सगळी औषधं आहेत, सगळं काही आहे, तरी सुद्धा त्यांना सुद्धा काळ सोडत नाहीये. मग असं काय होतं की काहीतरी वाचतात आणि काहीतरी जातात? तर काय आहे याच्यामध्ये परमेश्वराची सत्ता असते, परमेश्वराची इच्छा आहे त्याच्यामध्ये की कोणाला ठेवायचं आणि कोणाला घेऊन जायचं. मग बाकी सगळे जरी उपचार झाले तरी एक जण वाचतो आणि एक जण वाचत नाही. त्याच्यामध्ये आपण काय सांगणार? कारण की गणिताचं कसं 2 अधिक 2 बरोबर 4च व्हायला पाहिजे. हे औषध दिलं ते औषध दिलं म्हणजे वाचायलाच पाहिजे, परंतु तसं होत नाहीये. म्हणजे हे जे भगवंताचं जे शास्त्र आहे हे अशा प्रकारचं आहे की तिचा विश्वासच पाहिजे असतो. आणि अगदी डॉक्टर लोक सुद्धा सगळेच लोक शेवटी सगळे म्हणतात ही सगळी ईश्वराची इच्छा असं म्हटलं ते. आणि म्हणून आपण ती आस्था जोपासायची असते. आपल्याकडे अंधश्रद्धा ठेवायची नाहीये, पण श्रद्धा असायला पाहिजे. जसे आपण आपल्या आई वडिलांच्या विषयी आपली श्रद्धा असायला पाहिजे. कारण की त्यांच्यामुळेच मी मोठा झालेलो आहे, त्यांच्यामुळेच मला हे सगळं जग पाहता आलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याविषयी श्रद्धा असायला पाहिजे. कारण की प्रत्यक्ष तेच देव आहेत. आणि रोज आपल्याला एक मित्र भेटत असतात, ते सूर्यनारायण, त्याला पण मित्र आपण म्हटलेलं आहे. रोज ते देव भेटत असतात. अशा प्रत्येक ठिकाणी आपण आस्था ठेवायला पाहिजे. आणि परत आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्थिरत्वाने उभं राहता येईल. आपल्याकडे किती संपत्ती असली आणि किती पद असली आणि किती काय असलं म्हणजे आपण सुखी होऊ, तर त्याचं काही गणित नाही. तर आपण सुखी कधी होऊ शकतो? जर आपली आध्यात्मिक जर धारणा जर आपली स्थिर असेल, आध्यात्मिक जर आपलं पाठबळ चांगलं असेल तर आपण कुठल्याही संकटामध्ये स्थिर राहू शकतो आणि स्थिर उभे राहू शकतो. त्याचा आपण सामना करू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून आपण गीता असतील किंवा इतर काही असेल हे सगळे आपण अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही खरोखर सगळे भाग्यवान आहात
हो सर, आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्यासारखे विद्यार्थी लाभले. आता रेश्मा चिपाडे बॅच 1997 बोलतील. नमो नमः आचार्य. मला सर संस्कृत, प्राकृत आणि मराठी म्हणजे सगळ्यांची जननी ही संस्कृत. आणि आम्हाला शिकवण्यासाठी म्हणजे 5वी पासून संस्कृत हा विषय होता आणि तुम्ही म्हणजे सगळ्यांना संस्कृत शिकवण्यासाठी फक्त तुम्हीच होतात आणि तुमच्यामुळं आम्ही एवढं छान संस्कृत शिकलो आणि संस्कृतमुळे मराठीवर प्रभुत्व किंवा आज जे काही आम्ही सर्वजण कोणत्या ना कोणत्या हुद्द्यावर काम करतो किंवा काय, तर आमच्या बोलण्याची जी कला आहे किंवा आमच्यामध्ये जे जसं एक बंधू माझा म्हटला की आम्हाला जी स्टेज डेअरिंग आली, तर ते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे आमच्यामध्ये त्या शक्य झाल्या की तुम्ही आमच्याकडनं त्या करून घेतल्या. आज भाषेतला गोडवा संस्कृत शिकल्यामुळे तो आमच्यावर तो आपोआप तो गोडवा निर्माण झाला. तुम्ही दरवेळेस श्लोक घेताना सांगायचे की श्लोक उच्चारल्यामुळे तुमच्या आतमध्ये एक तो एक आपोआप शुद्धी म्हणा किंवा काय एक आत्म्याची एक टाईपनी शुद्धी होते, हे असं तुम्ही सांगायचा. आणि त्याच्यामुळे आम्ही अंतर्बाह्य त्या संस्कृत विषय तुम्ही जो नुसता फक्त नुसतं शिकवून मोकळे कधीच नाही झाले कोणते शिक्षक हिमगिरीतले, तुम्ही तो अंतर्बाह्य तो विद्यार्थ्यांना घडवला. संस्कृत तुम्ही आम्हाला असं शिकवलं की ज्याच्यामुळे आम्ही संस्कृतीत सगळेजण घडले गेलो आणि अंतर्बाह्य आमचं शुद्धीकरण हे तुम्ही करून घेतलं. वाणीमध्ये गोडवा, तुम्ही म्हणायचे संस्कृत उच्चारता, तुमच्या वाणीत गोडवा येणार किंवा ती सरस्वती तुमच्या जिव्हेवर विराजमान होणार तुम्ही जेव्हा ते श्लोक उच्चारणार. आणि मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं तुम्ही ते करून घ्यायचा आणि ह्या गोष्टींची कुठं ना कुठं शिदोरी ही प्रत्येक विद्यार्थिनी घेऊन तिथून आपल्या ह्या सगळ्या पुढील वाटचाल करत असताना मी माझा अनुभव सगळ्यांशी शेअर करते की माझा जो मुलगा आहे, मी सरांना मागे पण सांगितलं होतं की तो तर मला खूप असं वाटायचं की मी एवढंच म्हणजे मी मिस करायचे की मराठी शाळेमध्ये जसे संस्कार होतात तसे माझ्या मुलावर होतील का किंवा काय. पण एअरफोर्स विमान नगरमध्ये त्यांच्या स्कूलमध्येही संस्कृत विषय हा त्यांच्यासाठी होता आणि माझ्या मुलांनी हिंदी न घेता म्हणजे घरी मराठी माझ्याकडनं शिकतो ती तर गोष्ट आहेच, पण हिंदी विषय न घेता त्यांनी म्हटलं नाही मग मला संस्कृतच घ्यायचंय. आणि त्यांनी संस्कृत विषयामध्ये म्हणजे आता मला सांगायला खूप प्राऊड फील होतं की त्याला क्लासेस, कारण आजकाल संस्कृतचे क्लासेस एवढं प्रॉपर कोणी शिकवत नाही. मी त्याचा एक म्हणजे मी जे काही तुमच्याकडनं शिकले ते मी त्याचा एक मित्र आणि त्याला 10वीला पूर्ण शिकवत होते आणि माझ्या मुलाला त्याच्यामध्ये आता 10वीच्या ह्याच्यामध्ये हायेस्ट स्कोरिंग झाला त्याचा चांगला की त्याला 76 मार्क मिळाले 100 पैकी संस्कृत. मी गुरु नाहीये पण मी तुम्हाला स्मरून तुम्ही जे मला शिकवलं ते मी माझ्या मुलाला देत गेले आणि तो एवढा घडला. कदाचित जर तुमच्यासारख्या जर शिक्षक त्याला मिळाला असता तर नक्कीच त्यांनी अजून जास्त मार्क्स घेतले असते किंवा अजून घडला असता. आणि त्याचे जे विद्यार्थी त्याचा मित्र जो यायचा माझ्या घरी तो म्हणायचा आंटी आप कितना अच्छा संस्कृत बोलती. मैं बोली मैं तो कुछ भी नहीं बोलती बेटा, मेरे सर अगर तुम देखोगे तो उनकी वाणी मेरे से मधुर है, मैं तो बस एक कतरा हूँ उनकी बोलते उनके छवि का मैं एक कतरा हूँ, तुम अगर पूरी छवि देख लोगे तो तुमको पता चलेगा कि सारा माधुर्य हमारे सर में है. तर खरंच सर म्हणजे तुमच्यामुळं आम्ही ते घडलो, ते जे कौशल्य आहे जसं माणिक झालं, आम्ही झालं, स्टेज डेअरिंग झालं, बोलण्याची कला झाली, एक लहजा झाला, फक्त ह्या हिमगिरी आणि तुम्ही लोकांमुळे घडलो आम्ही. खूप असं मनाला छान वाटतं. आणि जसं प्रदीप बोलला की त्याच्या तुम्ही जे श्लोक सांगितले होते म्हणजे
हिमगिरीमधनं थोडं बाहेर निघाल्यानंतर म्हणजे संसाराच्या गृहस्थीत जाताना म्हणजे जॉब सुरू करायच्या आधी खूप असं वाटायचं की आपण पण काहीतरी म्हणजे संस्कृतशी माझं कधी नातं तुटलं नाही. बाल संस्कार केंद्र चालवण्यासाठी माझ्याकडे आलं गेलं होतं, जे आपल्या टिंगरेनगर मध्ये होतं, आणि मी तिथं जवळजवळ 3-4 वर्ष बाल संस्कार केंद्र चालवत होते. आणि त्याचे जे सगळे श्लोक जे होते किंवा काय ते तुम्ही आम्हाला शिकवलेले होते सगळे, जे प्रातः प्रार्थना, सायं प्रार्थना, जेवणाच्या वेळेसच्या प्रार्थना. आणि माझ्या मुलाला त्या मी वयाच्या म्हणजे तो बोलायला शिकला तेव्हापासून त्याला त्याच्याकडनं करून घ्यायचे रात्री झोपताना पण. आणि तो अजूनही रुटीन आहे की तो सकाळी उठल्यानंतर इव्हन तो म्हणजे स्कूलला जाताना वडिलांबरोबर त्याला म्हणायचे, नाही तुला जर नाही जमत ना तसं प्रेयर करायला, जाता जाता तू कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत जा. तो जाता जाता रोज बोलायचा आणि ते त्याचा रिपीट झालेलं आहे. तो कंटिन्यू पूर्ण प्रातः जर समजा तुला नाही उठल्या करतायत ना बाळा, तू जाता जाता म्हण. आणि त्याचे पप्पा खूप खुश होतात की मला एवढं मराठी आणि संस्कृत येत नाही पण मुलगा माझा छान बोलतो संस्कृत मध्ये. म्हणजे ते छान वाटतं. आणि इट्स क्रेडिट गोज टू म्हणतात ना, किंवा हे सगळं श्रेय फक्त तुम्हाला आहे की तुम्ही आम्हाला घडवलं. संस्कृत सारखे अवघड शब्द की जे खूप अवघड असतात, कधी कधी मुलांना वाटतं की कसे वाचायचे, काय करायचे, तर तुम्ही खूप सुंदर प्रकारे कुठे तोडायचं, कुठे जोडायचं आणि त्याला कसं उच्चारायचं आणि त्याच्यात माधुर्य कसं घ्यायचं हे तुम्ही शिकवलं सर. की प्रत्येक श्लोकला मी कधी तुमच्या तासाला मार खाल्ला नाही किंवा काही नाही. ऑलवेज तुमच्या तासाची वाट बघायची की तुम्ही केव्हा येणार. म्हणजे हिंदी आणि संस्कृत दोन्ही मला खूप आवडते विषय. खामकर मॅडम आणि तुम्ही असायचा संस्कृतसाठी. मला म्हणजे मी वाट बघायची की सर येणार, सरांनी सांगितलं ते सगळे श्लोक आधीच पाठ तुम्ही आल्याबरोबर मी आधी करायचे, नाही सर माझं पाठ आहे, माझं पाठ आहे. ते म्हणजे हे जे मोमेंट्स होते की तुमच्यामुळे झालं. त्यातला एक श्लोक अजूनही माझ्या लक्षात आहे जो तुम्ही सांगितला होता. एकच आहे तो, म्हणजे प्रदीप वेळ आहे का, मी बोलू शकते का? ओके. आलस्य कुतो विद्या, अविद्या कुतो धनम, धनस्य कुतो मित्रम, अमित्रम कुतम सुख. तर त्याच्यात तुम्ही सांगितलेलं होत की आळशी विद्यार्थ्याला किंवा ह्याला तो अनपढ असतो आणि मूर्खाला कधी धन म्हणजे धन नसतं, किंवा निर्धन हा नेहमी त्याला मित्र नसतात, निर्धनाला पण मित्र नसतात. आणि असा अमित्राला कधीच अशा लोकांना कधीच सुख लाभत नाही. मला वाटतं बरोबर आहे का नाही मला माहित नाही, पण माझ्या लक्षात आहे ते. हॅलो सर. बरोबर सांगितलं. हा एकदम बरोबर सांगितलं. हा, तर तो श्लोक माझ्या पूर्ण लक्षात बसलो होतं की आपण जीवनात आळशी कधी बसायचं नाही. कारण तो श्लोक तुम्ही खूप वेळा शिकवला होता आणि सांगितलं होतं आळशी बनायचं नाही. त्याच्यावर श्लोक सांगितलेला होता की नाही तुम्ही कधी आळशी बनू नका. जो आळशी असतो तो कधी सुखी राहत नाही. त्याच्यासाठी हा त्यागला पाहिजे. आणि तो श्लोक तुम्ही सांगितलं होता की विद्येचा आळस कधी करू नका. तुम्ही शिक्षणाचा आळस केला किंवा विद्येचा आळस केला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत. पुढच्या ज्या आहेत सुख होण्यासाठीचा जो मार्ग आहे तर तो तुम्हाला मिळणार नाही. तो तुम्ही त्या टाइमाला शिकवला होता, तो आम्ही अजूनही फॉलो करतोय. तुम्ही तो श्लोक एवढा म्हणजे जड होता, आमच्या डोक्याच्या पलीकडे जायचा, पण त्याला एवढ्या सुंदर रीतीने तुम्ही वर्णन करून आम्हाला शिकवलं होता. तो माझ्या अजूनही लक्षात आहे. म्हणजे जवळजवळ 20-22 वर्ष झालेत आता शाळेतनं इकडे येऊन, पण तरी लक्षात आहे. कारण तुम्ही तेवढं ते तन्मयतेने आम्हाला त्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि थँक्यू सो मच. तुमचे पुनश्च आभार सर. मला वाटतं माणिक तू पुढे सूत्रसंचालन घेऊ शकतेस आणि मला दिलेली संधी बोलण्यासाठी त्या सगळ्यांचं थँक्यू. थँक्यू हिमगिरियन्स. अशीच साथ देत राहा. आता याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो मी संजय पाचाडकर कडे सोपवते. संजय, आभार प्रदर्शनाचे कार्यक्रम आता तू तुझ्या हातामध्ये घे. गुरुजी नमो नमः. मी संजय पाचाडकर, बॅच 1997. शेवटी फक्त एक श्लोक आपण नंतर म्हणूया सगळ्यात शेवटी. हो गुरुजी नमो नमः. नमो नमः. नमो नमः छात्र. आज कदाचित आपला जो कृतज्ञता सोहळा झाला होता त्यानंतरची दुसरी वेळ आहे की आपण अप्रत्यक्षरित्या का विना या ठिकाणी जमलो आहोत.
आणि मी आभार व्यक्त करतो की आमच्या निमंत्रणाला मान देऊन या झूम मीटिंगच्या आधारे या ठिकाणी तुम्ही आम्हाला तुमची उपस्थिती दिली. तसेच माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी जे आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी बोलावं तेवढं कमीच आहे, आपण खूप बोललो आपण, आणि अजूनही खूप बोलावं असं वाटत आहे प्रत्येकाला, हे मात्र नक्कीच. आणि म्हणजे संस्कृत हा एक खूप वेगळा विषय आहे आणि भाग्य होतं आम्ही की आम्ही हिमगिरीचे विद्यार्थी होतो ज्यांना संस्कृत ह्या विषयाचा लाभ घेता आला. कारण संस्कृत ही भाषा पाहिली तर खूप पूर्वीची, म्हणजे आर्यकालीन भाषा, आणि जी ह्या हिमगिरी शाळेने त्याची जी आहे महत्व हे टिकवलं होतं आणि तुमच्यासारख्या शिक्षकांमुळे आम्हाला त्याचा लाभ घेता आला. आणि त्याचप्रमाणे आपल्या हिमगिरी शाळेमध्ये सांप्रदायिक वसा सुद्धा होता. तर संस्कृत आणि सांप्रदायिक वसा यामध्ये तुम्ही जे काम केलं होतं हे खूप मोलाचं होतं. कारण मला आठवतं 1997 साली आपण जे ऋषिकेशला सहल नेली होती त्यामध्ये तुम्ही तर खूप महत्वाची कामगिरी बजावली होती. आणि कारण तो जो सोहळा होता तो अगदी म्हणतात ना की न विसरणारा सोहळा होता जो आम्ही शक्य केला, आणि त्याच्या मागे श्रेय तुमच्यासारख्या शिक्षक वर्गांचं होतं ज्यांनी खूप असे श्रम घेतले होते आणि आम्हाला त्या ठिकाणी ते घडवलं होतं तुम्ही. तर खंत वाटते की आमच्या मुलांना हे शिक्षण घेता येत नाहीये कदाचित, आणि आम्हाला भाग्य वाटतं की आम्ही ते शिक्षण त्यावेळेस घेऊ शकलो. आणि जसं मागाशी आमचे एक विद्यार्थी म्हणाले ना की 15 अध्याय तुम्ही त्यावेळेस घेतला होता, तो पूर्ण पाठ नाहीये परंतु ना ते बोलावंसं वाटतो, कारण की सुरुवातीचे पहिले 2 पद पाठ होते माझे. ते एक थोडासा प्रयत्न करतो. गीतेतला 15 अध्याय. उद मूलपद शाकमश्वतम प्रावरमयम छंदास यस्य प्राणानी यसम वेद सवेदविद अदशोदो प्रसदतस्य शाखाः गुण प्रवृद्धाः विषय प्रवालाः अदश्य मुलांनी निसंतदानी कर्मणी बंधनी मनुष्य लोके. हे फक्त 2च पाठ आहेत, परंतु ते इतक्या स्पीडने म्हणाले जातंय की हे पूर्वी खूप वेळा म्हणालो होतो आम्ही. तर तो एक म्हणतात ना की ह्या संस्कृतमुळे शब्दोच्चार आणि भाषाशैली कशी वापरायची याचं ज्ञान जे अवगत झालं ते त्या काळी अवगत झालं, आणि हे केवळ केवळ तुमच्यासारख्या शिक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला त्यावेळेस लाभलं असं आम्ही म्हणू शकतो. आणि तुमचं शिकवणं खूप साधं होतं, परंतु तुम्ही अगदी खोलात जाऊन ते शिकवायचं आम्हाला. तुम्ही फार फार तर 2 छड्या द्यायचा, आणि अगदीच वाटलं तर मला चांगलं आठवतं की तुम्ही म्हणायचा की घरी जा छोट्याशा वाटीत उडी मार आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही तो श्लोक पाठ करायचो, म्हणजे करायचोच, कारण त्याची एक रुची आम्हाला लागली होती. आणि संस्कृत विषयाद्वारे आम्हाला एक जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची संधी मिळायची, ती आम्ही कधीच सोडली नव्हती. कदाचित हिंदी आणि संस्कृत मध्ये मला नाही वाटत कुठे नापास झाला असेल. नापास तर सोडा, संपूर्ण एकही मुलगा संस्कृत मध्ये नापास झाला नाही. हिंदी संस्कृत मध्ये एकही मुलगा नापास झाला नाही. बोर्डामध्ये 3 वेळा मुलं पहिली आली होती. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि आता जसं आमच्या काही मित्रांनी प्रसाद किंवा प्रदीप म्हणा यांनी जे या ठिकाणी त्यांचं जे म्हणणं मांडलं की खूप चांगल्या प्रकारे मांडलं, की जसं मी म्हटलं की आम्हाला खंत वाटतं की या संस्कृतचा आम्हाला लाभ घेता आला नाही. आणि कृतज्ञता सोहळ्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला म्हणाला होतात की कधी जमल्यास तुम्ही आळंदीला या, माझ्या ठिकाणी या, थोडंसं बसा, आपण गप्पा मारू. तर मग त्या अनुषंगाने म्हणू शकतो की आम्ही जमलेले सगळे विद्यार्थी मित्र जर आम्ही असा काहीतरी कार्यक्रम नक्कीच करू, प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला आणि आमच्या मुलांनाही त्या गोष्टींची थोडासा एक वेगळा अनुभव घेता येईल संस्कृत ह्या भाषेचा आणि तुमच्या सांप्रदायिक जीवनाचा. आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मार्गदर्शन लाभेल असा एक छोटासा कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी म्हणू शकतो. आणि बोलावं तेवढं कमीच आहे सर. एक शेवटचं मनोगत तुम्हाला काही व्यक्त करायचं असेल तुम्ही करू शकता, मग आभार प्रदर्शन होईल. ते आता जे आपण कल्पना मांडली, मला असं वाटतं की तुम्ही सगळे म्हणजे असं सपरिवार मुला बाळा सहित असं यावं आणि सगळ्यांच्या समोर आपलं व्यक्त व्हावं, असं जेणेकरून त्यांना पण बी कळतं की अरे आपले वडिलांचे सर कसे होते, आपल्या आईचे सर कसे आहेत, ते काय बोलतात, ते काय सांगतात, आपल्या आई वडिलांनी कसे संस्कार घेतले, आपण पण कसे घ्यायला पाहिजे, हे सगळे त्यांच्यावर नकळत ते परत संस्कार होत असतात. मग असं जर कार्यक्रम आयोजित केला तर निश्चितच खूप आनंद होईल आणि खूप खूप धन्यवादास पात्र राहील. आणि आता आपण जे विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर आपला देश आहे त्यासाठीची जी एक प्रार्थना आहे शेवटची, ती आपण एक श्लोक मध्ये घेऊया. तुमचा ज्यावेळेला कार्यक्रम समापन असेल त्यावेळेला सांगा. नाही, तुम्ही आता बोलू शकता सर. चालेल. मग तो एक श्लोक म्हणायचा आहे, सगळ्यांनाही तो पाठ आहे. 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, पूर्णमदः पूर्णमिदं आणि सर्वे भवन्तु सुखिनः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्
पूर्णपदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. वायवशिष्यते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद. बरं, आता ही मला वाटतं पूर्णत्वाची झालेली आहे. मीटिंग आपली संपलेली आहे. धन्यवाद सर. धन्यवाद प्रवीण, प्रदीप, रेश्मा आणि असलेले सगळे हिमगिरियन्स. संजय थँक्यू. आणि आपण आता मीटिंग संपवतोय असं मी जाहीर करतो. थँक्यू एव्हरीवन. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद प्रवीण. धन्यवाद.